जे काय असेल आड तिथलं काय करा म्हणजे तिथलं पाणी काऊन देत नाही? हा आणि हापशाचं तुम्ही जे सुद्धा पिवळं जरा पाणी आहे, सुद्धा पियाला हे पाणी तुम्ही आता प्यायला वापरता आता आमच्यासारख्या बायांना काय करायचं सांगा. किती ठिकाणाहून पाणी सध्या तुम्हाला पुरायले? शेतातला एक हापसा, हे एक हापसा, एक आड, बरं 4 ठिकाणाहून 4 ठिकाणाहून पाणी भेटते ना? हे पाणी काय पिवळं जरा आता गावामध्ये आता इथं गावात जे विहीर आहे हो ते जे काय असेल आड तिथलं त्याचा प्रश्नच कोणी सोडवला नाही. सरपंच असो कोणी असो. या समस्येबद्दल जे काही निधी आला ह्या निधीबद्दल आक्षेप आहे किंवा पाणी तुम्हाला आमचा आक्षेप आहे सर. ह्या आम्हाला मी एक साधारण माणूस आहे. मला असं कळालं की 1,17 लाखाची काहीतरी हे आहे. म्हणजे टाकीला पाणी कुठून येते? टाकीला पाणीच नाही सर. टाकीला पाणी दुसऱ्या शेतकऱ्याचं विकत घेतलं आणि केलं. त्या टाकीला क्युरिंग पण बरोबर. कोणा शेतकऱ्याचं पाणी विकत घेतलं? त्या गावातले आमचे वामनराव देशमुख आहेत त्यांचं शेतकऱ्याचं आता पाणी मग सध्या पुरत नाही, टाकी येतच नाही टाकीला पाणी कनेक्शन जोडलंच नाही. आणि विहिरीचं जे तुम्ही जे विहिरीबद्दल बोलायला विहिरीबद्दल गणेश सुरेशराव देशमुख यांच्या रानामध्ये 193 गटमध्ये कोर बोर घेतलाय. हा कोर बोर पाडल्यानंतर अजून काही त्याच्या पुढील कारवाई झाली नाही. गुत्तेदाराला आम्ही प्रश्न विचारला तर मारण्याच्या धमक्या द्यायला की तुम्हाला परभणीत आल्यावर बघतो काय करतो मारतो. मग याच्यासाठी आता ह्या टाकीला पाण्यासाठी आता सध्या विहीरच झाली नाही. विहिरच झालेली नाही. कमलापूर देशमुख कमलापूरची टाकी. आता ह्या टाकीला पाणी नाही, नेमकं याचं कारण काय? याचं कारण काय तर हिरच पडले पाणी कुठे लिहिलं या टाकी. उन्हाळा लागले तसं वर्ष व्हायला असंच आहे. वर्ष व्हायली का? वर्षाच्या अगोदर आमच्या गावाला आमच्या गावचा प्रश्न सुटला नाही. आमच्या गावाला 4 वर्षापासून नळ योजनेचं पाणी पाणी बंद आहे. 4 वर्षापासून 4 वर्षापासून